नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी कडनं निकाल हा घोषित केलाय, पण हा निकाल जो आहे अंतरिम निकाल आहे. अंतिम आहे का? नाही. अंतिम निकाल तुमचं ऑब्जेक्शन देण्याची लास्ट डेट 21 तारीख होती, म्हणजे आजचीच डेट आहे, आजची कालची डेट आहे. ह्या डेट नंतर आता परिषदेकडनं अंतिम निकाल लावला जाणार आहे. सो अंतिम निकालामध्ये बरेचसे बदल होऊ शकतात, पण अंतिम जो आता निकाल लागलाय त्या निकालाचा थोडा अंदाज आपण घेतला तर निकाल किती टक्के लागला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. पण हा निकाल जो मी तुम्हाला सांगतोय हा याला प्रूफ म्हणून मी न्यूजपेपरचे आर्टिकल पण तुम्हाला दाखवतो. अजून ऑथराइज टीईटी कडनं घोषित करण्यात आलेलं नाहीये. तो कधी घोषित होईल? जेव्हा अंतिम निकाल लागेल त्यानंतर टीईटी कडनं घोषित करण्यात येईल. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की हा निकाल हा टक्का वाढलेला आहे. सो बघूया आपण नेमकं काय झालंय, किती टक्के निकाल लागला, पेपर 1 पेपर 2 चा किती लागला, निकालात वाढ होण्याची शक्यता आहे ते पण आपण चेक करूया. पण बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमी कडनं बॅचेस चालू झाल्या टीईटीच्या आणि सीईटीच्या. तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. ह्या बॅचेस जर घेतल्या तर जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे, नवीन विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला शिकवणार टीम, तुम्हाला माहितीच आहे ती टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. लेक्चर नोट्स, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज सगळं अवेलेबल आहे. यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये बॅच आणि ॲपची लिंक दिली, जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. सकाळ न्यूजपेपर म्हणजे बातमी बघा. या बातमीमध्ये तुम्ही बघू शकता टीईटीचा निकाल. टीईटीचा निकाल जाहीर यंदा 8.53%. 8.53% उमेदवार पात्र, निकालाचा टक्का वाढला. आता मला सांगा, पाठीमागे जर तुम्ही टीईटीचा रिझल्ट बघितला ना 3-3.5% होता. आता हा किती गेलाय? जवळपास 8.5% गेलाय, 5% वाढलाय. बऱ्याच शिक्षकांनी एनरोल केलं ह्यावेळेस, बरेच शिक्षक टीईटी पात्र झालेले ह्यावेळेस, आणि शिक्षकांनी खरं म्हणजे आल्यानंतर हा टक्का अजून वाढवलाय. आपले विद्यार्थी अभ्यास करत आहे, सगळे विद्यार्थीच होते टीईटी साठी. सो सगळ्यांनीच आता मनावर घेऊन टीईटीचा टक्का वाढवलाय. हा वाढला याच्यासाठी वाढला कारण शासनाचं महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आणि हे परिपत्रक तुम्हाला सांगतंय विद्यार्थी अभ्यास प्रॉपर होत नव्हता, म्हणून तो टक्का वाढत नव्हता. आता बघा, सीटीडी पेक्षा सुद्धा टीईटीचा टक्का वाढलाय, वाढतच राहणार. वाढ अजून जून मध्ये टीईटी होणार आहे, तिथे अजून टक्का वाढेल. डिसेंबर मध्ये पण टीईटी अजून टक्का वाढणार. सो चांगला रिझल्ट आहे, टक्के वाढलेला आहे. सेम तुम्ही बघू शकता इथे लोकसत्ताच्या टीमनी पण न्यूज दिलेली आहे. उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, टीईटी निकालात वाढ, परीक्षा परिषदेकडून अंतरिम निकाल जाहीर. हा अंतरिम आहे, अंतिम येणार आहे. आणि ही पण न्यूज बघा 17 जानेवारीला आलेली न्यूज आहे. आणि दिव्य मराठी सोलापूर एडिशन न्यूज दिली 18 तारखेला. त्यांनी सांगितलंय की टीईटी निकाल जाहीर, सरासरी निकाल 8.53% लागलाय. 21 जानेवारी पर्यंत नोंदवा त्रुटी. पात्रतेचे गणित बिघडले, काठिण्य पातळी वाढल्याने भावी शिक्षकांना बसला फटका. म्हणजे काही शिक्षकांना खरंच फटका बसलेला आहे. तुम्हाला तो निकाल दाखवतो बघा, निकाल दाखवतो बघा, इथे निकाल बघा. पहिला पेपर 1ली ते 5वी साठी होता, बरोबर आहे. त्यासाठी परीक्षेत बसलेले फॉर्म भरणारी संख्या खूप जास्त होती. आता जी आकडेवारी न्यूजपेपरने दिली आहे, इकडे तिकडे होऊ शकते. सकाळची आकडेवारी खूप जास्त आहे. सकाळी फॉर्म भरणारी संख्या दिली आहे आणि यांनी परीक्षेत बसलेली संख्या दिली. तो दोघांचे आकडे जर बघितले वेगवेगळे आणि वेगळे निकष आहेत. परीक्षेत बसलेले विद्यार्थी 1,52,605. आता हे आकडे मी परत एकदा सांगतो, चुकीचे असू शकतात, थोडे मागे पुढे असू शकतात, लक्षात. त्यामध्ये उत्तीर्ण झाले 4,709, टक्केवारी 3.08%. पहिल्या पेपरची 3.08% टक्केवारी. दुसरा पेपर ज्यामध्ये 2 होते, एक गणित विज्ञान घेऊन, एक सामाजिक शास्त्र घेऊन. 6वी ते 8वी गणित विज्ञान जर घेतला तर 75,599 विद्यार्थी बसले, 21,400 पास झाले आणि 28% निकाल लागला आहे गणिताचा. कमी नाही, जास्तच लागलाय. 28.33% गणिताचा आहे, गणित विज्ञानचा. सामाजिक शास्त्र 1,25,478 विद्यार्थी बसले, 4,045 पास झाले, 3.22% निकाल लागलाय पेपर 2 मधल्या सामाजिक शास्त्रात. सगळं विचारात घेतलं तर एकूण विद्यार्थी 3,53,952 एक्झामला बसले, पात्र 30,168 झाले आणि टक्केवारी बघा 8.53% ही टक्केवारी आहे. 8.53% एवढा निकाल सध्या लागलेला ओव्हरऑल पेपर 1 पेपर 2 आणि सगळेच पेपर 2 मध्ये दोन्ही पेपर. तो याचा थोडासा अनालिसिस त्यांनी दिलेला आहे. गणित विज्ञानाच्या पेपरमध्ये सर्वाधिक उमेदवार उत्तीर्ण झाले, सर्वाधिक निकाल पेपर 2 चाच लागलेला आहे. सर्वात कमी निकाल पेपर 1 पेपर 2 चा लागलेला आहे बघा, 3.8 म्हणजे याचाच कमी लागलेला आहे 1 ते 5 मध्ये. एकत्रित निकाल जर बघितला तर 8.53% निकाल लागला. तुलना केली आपण तर मागील वर्षी निकाल साधारणतः 12 ते 14% दरम्यान राज्याची सरासरी होती. आता मागचा जर बघितला तर 12-14, ह्या वर्षी थोडा कमी झालाय का वाढलाय? वाढला की कमी झाला? 8.53 घसरलाय, म्हणजे घसरलाय त्यांची बाई. पण पूर्वी जर बघितला आपण, पूर्वीचा
तर तो फार कमी होता, 3.5-4.5% तो मागच्या वर्षी पण चांगला होता. म्हणजे राज्याचा निकाल केवळ 8.63%, निकालात सुमारे 4 ते 5% घसरण झाली. सोलापूरची उपस्थिती 21,000 नोंदीपैकी 19,000 उमेदवार फक्त हजर होते. बरोबर आहे. म्हणजे हजर असणारी संख्या पण कमी झाली होती. लक्षात घ्या. म्हणजे हे हजर असणारी संख्येपेक्षा बसलेल्या संख्यांचीच यादी आहे. मागचा निकाल हा किती होता? 12 ते 14%. मागचा, अगदी मागचा. आणि त्याच्या अगोदरचे निकाल मात्र फार कमी होते. कारण जसा निकाल लागलाय, कोर्टाने सांगितलं टीईटी कंपल्सरी करा. त्यानंतर काय म्हणजे आपण एक थोडंसं माहोल बनला, सगळ्यांना माहिती होत गेली आणि सगळं अभ्यास करावा लागले. मागचा टक्का चांगला होता, ह्यावेळेस टक्का थोडा कमी लागलाय अशी बातमी इथे येते. हा अंतरिम निकाल आहे. अंतिम निकाल वाढू शकतो का, त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. बघा, ही सकाळी दिलेली बातमी आहे. सगळे टोटल विद्यार्थ्यांनी जे फॉर्म भरले, नोंदणी केली, ते किती होते? 4,75,669 होते. ही आता अंतिम निकालाची माहिती आहे, अजून ऑथराईज नाहीये. टीईटी ऑथराईज बातमी देत असते, आली की मी तुम्हाला सांगतोच. आता यामध्ये निकाल वाढू शकतो का? हे अजून वाढणार. का वाढणार आहे? पेपरमधील काही चुकीचे प्रश्न उत्तर आहे आणि मुलांनी आता आक्षेप पण घेतलेले आहे. तो बदल झाला तर काही प्रश्नांनी योग्य पर्यायच नव्हता, ते प्रश्न रद्द झाले तर, आणि प्रश्न रद्द झाले तर पासिंग क्रायटेरिया चेंज होऊ शकतो, होणार. आणि आताच तुम्हाला माहिती आहे की 85 मार्क वाले पण हजारो विद्यार्थी आहेत ज्यांचे निकाल हे काय निगेटिव्ह आले, म्हणजे अपात्र आले, ते पण पात्र होणार आहे. होणारच आहे, करावंच लागणार आहे. सो अजून टक्का वाढू शकतो. सो लेट बी बघूया आपण काय होतंय अंतिम निकालानंतर. पण एक अंदाज आपण घेतला तर ह्या वर्षी टक्का मागच्या वर्षापेक्षा आता अंतिम निकालचा कमी, पण हा नक्कीच वाढणार आहे. चांगला आहे आणि चांगला अवेअरनेस पण आहे, सगळेच अभ्यास करत आहे. आणि बरेचसे इग्नाइटचे जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस खूप चांगले रिप्लाय पण आमच्यापर्यंत पोहोचलाय. खूप चांगला अभ्यास त्यांचा इग्नाइटच्या बॅच जॉईन करून झाला होता, असे त्यांचं म्हणणं. पाठीमागच्या वेळेच्या कमेंट पण बघा. सो त्यांचे पण खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन तुमचे. ज्यांचे काही मार्कांमध्ये राहिले असेल तर घाबरू नका, तुम्हाला संधी असणार आहे, प्रयत्न करा. कारण परत जूनमध्ये तुमची एक्झाम असणार आहे. काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज टीटी किंवा सीटच्या बॅचेस आम्ही चालू केलेल्या आहेत, फार कमी फी मध्ये. लगेच तुम्ही जॉईन करून अभ्यासाला लागू शकता. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, आवडला तर इतरांनाही सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट पण आमच्यापर्यंत. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये